तू चल चंदूशेठ, तू चल आपल्या घरी चल. असं नका करू चंदूशेठ, ऐका ना ऐका ना. तू इथे नको थांबू. चंदूशेठ प्लीज तू चल. असं काय नाही बाळा, चल चंदूशेठ. चंदूशेठ, मी नाही येणार. बिट्टीस तू आपल्या घरी चल. इथे तुला आता हेच माझं घर आहे. माझं लग्न झालंय विराजाशी. त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. आता त्याच्याशी माझे 7 जन्माचे बंध जोडले गेलेत. आणि तुम्हीच म्हणालात ना चंदूशेठ, लग्न दोघांचं होतं पण नातं अख्ख्या घराशी जोडलं जातं. आणि जोडीदार जर असा असेल तर घराशी सूर जुळायला काही वेळ लागत नाही. काळजी नका करू चंदूशेठ, सगळं नीट होईल. आता जरी मी या घरची मोलकरीण असले तरी मी खूप खुश आहे. चंदूशेठ, आई खुश का होते माहितीये? पार्टनर मुळे. चंदूशेठ, आईला जसा पार्टनर होता ना तसा विराज असं माझ्यासाठी. तो माझ्या पाठीशी कायम भक्कम उभा आहे. स्वतःहून सोसे पण मला सावली दे. माझ्यासाठी स्वतःचे हात पोळून घे. तू माझी एवढी काळजी घेतो ना चंदूशेठ, जेवढी तुम्ही घेतली नसेल. तुम्ही एकच बाजू बघताय चंदूशेठ. या घरात जरी मी मोलकरीण असले तरी या मोलकरणीवर जीवापाड प्रेम करणारा तिचा नवरा आहे. लग्नात जी वचनं दिली होती ती सगळी वचनं तो पाळतोय मनापासून. मग त्याला सोडून कसं येऊ मी? घर असंच असतं ना चंदूशेठ. घरात नंदाई आजी, राजन आजोबा, रोहित काका असतात तसे कल्लू नंबर 1 आणि कल्लू नंबर 2 हे असतातच ना. आई बाबांनी आता मला स्वीकारलं नाहीये पण काका आहेत ना. आणि नंदाई आजी सारखी माया लावणारी आजी सुद्धा आहे.